काय म्हणाले होते सुषमा अंधारे? युद्धशास्त्राचे काही नियम असतात, कुटुंबाला मध्ये आणायचं नसतं. पण सुषमाताई मोहित कंबोज यांनी तर थेट तेजस ठाकरेंचा पार्टीतला व्हिडिओ बाहेर काढला होता ना. हनुमान चालिसा वादात ज्या कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली, दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली, उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी गुवाहाटीला रसद पुरवली, त्याच कंबोज यांच्या मुलीच्या 16व्या वाढदिवसाच्या पार्टीला आदित्य ठाकरे गेले आणि तिथं जाऊन हसतमुखानं केकही कापला. बरं, पार्टीला फक्त ठाकरे नव्हते. राज ठाकरे, सुप्रिया सुळे, डॉक्टर श्रीकांत शिंदे, मिलिंद नार्वेकर, अगदी शाहरुख खान पासून ते अंबानीपर्यंत सगळी मांदियाळी होती. पण वाद फक्त आदित्य ठाकरेंच्या जाण्यावरूनच का? याचाच आपण आजच्या व्हिडिओत उलगडा करणार आहोत. मोहित कंबोज कोण आहेत? कंबोज ठाकरे वाद नेमका काय? आदित्य ठाकरेंवर टीका का होतीये? काय आहे बर्थडे पॉलिटिक्स? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टीओडी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. माजी मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एका वाढदिवसाच्या पार्टीतील हजेरीने संपूर्ण महाराष्ट्रात एवढा मोठा वाद का पेटलाय? हे समजण्यासाठी आपल्याला आधी मोहित कंबोज कोण आहेत आणि त्यांची राजकीय तसेच आर्थिक ताकद किती मोठी आहे हे सखोलपणे समजून घ्यावं लागेल. मोहित कंबोज नेमके आहेत तरी कोण? मोहित कंबोज, जे स्वतःचं नाव मोहित भारतीय असं सांगतात, ते केवळ एक साधेसुधे राजकीय नेते नाहीत. ते मूळचे उत्तर प्रदेशातील वाराणसीचे आहेत आणि त्यांनी मुंबईत येऊन स्वतःचं एक प्रचंड मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलंय. ते केबीजी समूहाचे संस्थापक आहेत. झवेरी बाजारात त्यांचा सोने, चांदी आणि हिऱ्याचा अत्यंत मोठा व्यापार आहे. व्यापारासोबतच त्यांची राजकीय पक्षांच्या नेत्यामध्ये उठबसी आहे. भाजप युवा मोर्चाचे ते मुंबई अध्यक्षही होते. 2014 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 353 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. आज एवढ्या वर्षानंतर त्यांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात गेली. मुंबईतील जुहू परिसरात त्यांचा तब्बल 2,500 कोटी रुपयांचा महाकाय रिअल इस्टेट प्रकल्प उभा राहतोय. याशिवाय हॉटेल आणि व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी मोठी गुंतवणूक केली. थोडक्यात सांगायचं तर कंबोज हे केवळ एका पक्षाचे नेते नाहीत, तर ते सर्वपक्षीय राजकारणासाठी एक मोठं आर्थिक सत्ता केंद्र आणि राजकीय रसद पुरवणारे मुख्य प्रस्थ आहेत. ठाकरे कुटुंबावर केलेले अत्यंत बोचरे हल्ले. आता आपल्या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहूया. हेच ते मोहित कंबोज आहेत, ज्यांनी महाविकास आघाडी म्हणजेच उद्धव ठाकरे सरकारच्या काळात आणि कोरोनाच्या संकट काळात ठाकरे कुटुंबावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले होते. एक अमराठी माणसानं मुंबईत बसून मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या नेत्यांना उघडपणे आव्हान दिल्यानं कंबोज खूप चर्चेत आले होते. त्या काळात कंबोज यांनी केलेली विधानं आठवा. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात त्यांनी एका युवराजचा चेहरा लवकरच समोर येईल असं सांगून थेट आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुली निर्देश केला होता. मुंबई महापालिकेला पेंग्विननं लुटलंय आणि आता वसुलीचा हिशोब द्यावा लागेल, अशी अत्यंत बोचरी टीका त्यांनी केली होती. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कमकुवत मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या मुलासाठी पक्षाची वाट लावली असे घणाघाती आरोपही केले होते. दिशा सालिन प्रकरणावरूनही त्यांनी ठाकरे कुटुंबाला आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांना सातत्यानं टार्गेट केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या चारित्र्यावर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर ज्या व्यक्तीने एवढे वाईट साईट आरोप केलेत, टीका केली आहे, त्याच व्यक्तीच्या घरच्या पार्टीला आदित्य ठाकरे स्वतःहून जातात. हा विरोधाभास सामान्य माणसाच्या आणि शिवसैनिकाच्या पचनी पडणारा नक्कीच नाही. सोशल मीडियात ठाकरेंच्या दुटप्पी वर्तनाबद्दल तीव्र नाराजीचा सूर उमटतोय. गुवाहाटी बंडाचा संरक्षक एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतलं आतापर्यंत सर्वात मोठं बंड केलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिवसेनेचे 2 तुकडे झाले. पण या ऐतिहासिक बंडाच्या पडद्यामागं सूत्र कोण हलवत होतं? सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेलेल्या सर्व बंडखोर आमदारांची रसद आणि त्यांची सुरक्षा आणि त्यांच्या राहण्याची सर्व पंचतारांकित व्यवस्था पाहणारा प्रमुख माणूस म्हणून मोहित कंबोज यांचंच नाव समोर आलं होतं. सामान्य शिवसैनिकाच्या निष्ठेचं काय? कंबोज हे शिवसेनेवर आगपाखड करत होते तेव्हा मातोश्रीचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या नेत्याचा मान सन्मान वाचवण्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं होतं? तेव्हा तो होता सामान्य शिवसैनिक. हनुमान चालिसा वादावेळी राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक मातोश्री परिसरात आमने सामने आले होते. राणांना पाठिंबा दिल्याच्या रागातून शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवर वांद्रे येथील कलानगर परिसरात म्हणजेच मातोश्रीच्या अगदी जवळ जोरदार हल्ला चढवला होता. नेत्यावरील प्रेमापोटी शिवसैनिकांनी रस्त्यावर अक्षरशः राडा केला. गाड्यांच्या काचा फोडल्या, शिवसैनिकांना पोलिसांच्या लाट्या खाव्या लागल्या, त्यांच्यावर दंगल भडकावणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, अगदी हत्येचा प्रयत्न करण्यासारखे अत्यंत गंभीर गुन्हे दाखल झाले. पण ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या अंगावर गुन्हे घेतले त्यांना आज काय पाहायला मिळतंय? ज्या कंबोज यांच्या गाडीचा काचा त्यांनी फोडल्या, त्याच कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे हसतमुखाने हजेरी लावत आहेत. बरं, हाच न्याय सर्वसामान्य कार्यकर्त्याला नेत्याला लावणार का? तो जेव्हा स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेसोबत स्टेजवर बसतो तेव्हा त्याच्या भोवती संशयाचं वातावरण निर्माण केलं जातं आणि त्याला थेट पक्षातून काढलं जातं. बर्थडे पॉलिटिक्स आणि पडद्यामागचं राजकारण
या बर्थडे पार्टीतील उपस्थितीमागचं खरं कारण महाराष्ट्राची संस्कृती नसून मुंबईतील प्रचंड मोठे व्यावसायिक आणि आर्थिक हितसंबंध असल्याचं म्हटलं जातं. राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि निवडणुका लढवण्यासाठी प्रचंड आर्थिक रसद लागते. कंबोज यांच्यासारख्या बड्या व्यावसायिकांकडे ती ताकद आहे. रिअल इस्टेटमध्येही ठाकरे गटाशी संबंधित नेत्यांचे काही छुपे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जागतिकीकरणानंतर जगभरात विचारधारेचा अंत सुरू झाल्याची चर्चा आहे. राजकारणात आता विचारधारेपेक्षा किंवा तत्वांपेक्षा केवळ व्यवहार महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता हेच तत्व अत्यंत उघडपणे आणि विदारक स्वरूपात आपल्यासमोर उभा राहिला आहे. नेते दिवसा एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचं नाटक करतात आणि रात्री एकाच ताटात जेवतात, असं बर्थडे पॉलिटिक्स आहे. या बर्थडे पार्टी मागे केवळ मंगलकार्य हे एकमेव कारण असूच शकत नाही. यातून एक गोष्ट अधोरेखित होते की आजचं खरं राजकारण हे रिअल इस्टेट, सोन्याचं मार्केट आणि हजारो कोटींच्या उलाढालीभोवती फिरतंय. मराठी अस्मिता आणि विचारधारेचे मुद्दे हे फक्त भाषणापुरते आणि निवडणुकीपुरते मर्यादित ठेवले जातात. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद आणि महत्त्व कमी करण्यासाठी भाजप जाणीवपूर्वक ठाकरे गटांसोबत पडद्यामागे जुळून घेत असल्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे. आदित्य ठाकरे आणि मोहित कंबोज यांची भेट ही केवळ योगायोग नक्कीच नाही. देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू अशा कंबोज यांच्या पार्टीला ठाकरेंनी हजेरी लावण्यातून भविष्यातल्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी असल्याचं म्हटलं जातं. थोडक्यात काय तर राजकीय नेत्यांचे छुपे आर्थिक आणि व्यावसायिक हितसंबंध हे नेहमीच त्यांच्या विचारधारेपेक्षा आणि कार्यकर्त्याच्या निष्ठेपेक्षा वरचढ ठरतात. त्यामुळेच रस्त्यावर एकमेकांचे मुडदे पाडण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्यांना आता शहाणं होण्याची आणि आपलं खरं हित कशात आहे हे ओळखण्याची वेळ आली. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं? आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोहित कंबोज यांच्या पार्टीला जाणं खरोखरच योग्य होतं का? भाजप आणि ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकत्र येतील का? खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच रोखठोक विश्लेषणासाठी TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.